की तलाठी कार्यालय आपल्या वारुवाडी गावाला स्वतंत्र पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून आज ती खऱ्या अर्थानं पूर्ण झालेली आहे याचा मला आनंद होत आहे। खरं तर या कार्यक्रमासाठी आज आवर्जून उपस्थित राहिलेले मुक्ताईपत संस्थेचे चेअरमन आशिष फुलसुंदर, त्याचप्रमाणे निलम उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संजय शेटवारवडे, नारायणगावचे उपसरपंच सन्माननीय तालुका प्रमुख बाबूभाऊ घाटे, त्याचप्रमाणे मंडलाधिकारी गिरजे मॅडम, आपल्या या वारुवाडीच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तलाठी लांडे मॅडम, त्याचप्रमाणे कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन रमेश भुजबळ, आमच्या सहकारी माजी उपसरपंच विद्यमान सदस्य ज्योतिताई संते, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आरतीताई वारुळे, त्याचप्रमाणे नारायणगावचे तलाठी इलक भाऊसाहेब, आमचे माजी सरपंच विद्यमान सदस्य जंगल भाऊ कोल्हे, आमचे उपसरपंच प्रकाशभाऊ भालेकर, माजी उपसरपंच विद्यमान सदस्या मायाताई डोंगरे, त्याचप्रमाणे आमच्या विद्यमान सदस्या राजश्रीताई काळे, या ठिकाणी माजी सरपंच विद्यमान सदस्य आत्माराम शेठ संते, देवेंद्र शेठ बनकर, सचिन भाऊ वारुळे, प्रसिद्ध बागायतदार राहुल शेठ बनकर, राजेशजी मेहर, संजय शेठ कानडे आणि उपस्थित आपण सगळेच मान्यवर, उबाटा गटाचे नेते रामदास भाऊ भुजबळ आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ। खऱ्या अर्थाने तलाठी कार्यालय आपल्या वारुवाडी या गावामध्ये सुरू होत आहे, जेणेकरून आपल्या नागरिकांना आता एक हक्काचं आपलं तलाठी कार्यालय मिळालेलं आहे। त्या माध्यमातून खरे तर आपली दैनंदिन कामं वेळेवर त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत अशी खरं तर मी ग्वाही तलाठी मॅडमकडून आणि मंडलाधिकारी मॅडमकडून घेतलेली आहे। त्याच्यामुळं नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होणार नाही, त्याचप्रमाणे कागदपत्रांना कुठल्याही प्रकारचा विलंब देखील त्या ठिकाणी होणार नाही अशी आपल्या सर्वांच्या वतीनंच मी त्यांची ग्वाही त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की आज तलाठी कार्यालय आपल्या या ठिकाणी सुरू झालेलं आहे। भविष्य काळामध्ये आपण विविध कार्यकारी सोसायटीसाठी देखील सर्वच जण प्रयत्न करू आणि ते देखील या ठिकाणी आणू। भविष्यामध्ये आणू कधी ना कधी। भाऊ भाऊ वाटत येणार ना, वाटत दुसरं काय बरं वाटत येणार आहे तुम्ही, काय सगळं काय अडचण आहे? ठीक आहे, चालेल। आणि त्या माध्यमातून एक काम चांगलं होईल। खरं तर गावातला तंटा मिटण्यासाठी, गावातल्या काही तक्रारी मिटण्यासाठी त्या माध्यमातून मदत होईल। काहींना ग्रामपंचायत सदस्य होता येत नाही, मग त्यांना दूध संस्थेचा पर्याय आहे। दूध संस्थेला काहींना संचालक होता येत नाही, काहींना शब्द देऊन आपण विविध कार्यकारी सोसायटीमध्ये देखील संचालक पदाचा मान देऊ शकतो आणि त्या माध्यमातून अनेक आपल्या गावातल्या काम करणाऱ्या युवकांना, त्याप्रमाणे ज्येष्ठांना त्यामध्ये संधी मिळू शकते आणि गावातला तंटा हा मिटू शकतो। तसं तंटा नाहीच, पण किरकोळ काही वाद असतील ते पण मिटून जातील आणि त्या माध्यमातून आपण जी आपली वज्रमूठ ठेवलेली आहे एकीची वारुवाडीची, ती निश्चितपणे भविष्य काळामध्ये सुद्धा एकजूट आपली अशीच राहणार आहे। याच मी या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि या तलाठी कार्यालयाच्या निमित्ताने आपण सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर या ठिकाणी आमच्या बोलवण्यावर विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।